नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ होणार आहे भारतातील प्रमुख बंदरे आणि हा जो टॉपिक आहे आपल्याला एग्जामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याला एग्जाममध्ये या टॉपिकवर विविध प्रश्न विचारले जातात, जसे की जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये विचारले जातात, त्याचबरोबर वन लाइनर आणि मल्टी लाइनर सुद्धा विचारले जातात। त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे। जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणारच आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन नसेल केलं तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन या सगळ्या PDF डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल बटनवर तुम्ही नक्की क्लिक करायचं आहे। आणखी जर तुम्हाला इतर टॉपिकवर जर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा, ते सुद्धा व्हिडिओ जे आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख बंदरे। ठीक आहे, तर हे जे प्रमुख बंदरे आहेत एकूण 13 बंदरे आहेत भारतामध्ये, प्रमुख म्हणजे मोठे बंदरे, आणि जे आहे 200 इतर छोटे मोठे बंदरे आहेत। आपल्याला हे जे 13 आहे हे लक्षातच ठेवायचं आहे। ठीक आहे, ते जे आहे 13 बंदरांची नावे, त्याचबरोबर ती कुठल्या ठिकाणी आहे किंवा कुठल्या राज्यामध्ये आहे ही आपली सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, सगळ्यात आधी म्हणजे बंदर म्हणजे काय आपल्याला माहितच आहे। बंदर हे पाणी आणि जमिनीच्या सीमेवर वसलेले एक ठिकाण असते आणि जिथे जहाजे, प्रवासी जहाजे म्हणजे दुसऱ्या देशातून आले जहाजे, त्याचबरोबर जे सागरी व्यापार असतो ती माल वाहतूक जे आहे त्या माल वाहतूक करणारी जहाजे, त्याचबरोबर प्रवासी म्हणजे जिथे आपण पॅसेंजर जातात, लोक जातात, ती प्रवासी जहाजे, आणि त्याचबरोबर माल वाहतूक करण्यासाठी ही जी आहे सर्व व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असते। ठीक आहे, जमिनी आणि पाण्याच्या सीमेवर जे असते ठिकाण त्याला बंदर म्हटलं जातं। ठीक आहे, सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास सागरी व्यापार आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी हे जहाजे थांबवण्यासाठी एक ठिकाण बनवलेलं आहे, त्याला बंदर म्हटलं जातं। ठीक आहे, जसं बस थांबण्यासाठी बस स्टॉप बनवलेला आहे तसंच जहाज थांबवण्यासाठी हे बंदर बनवण्यात येतं। तर ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये सी पोर्ट सुद्धा म्हटलं जातं। सध्या भारतामध्ये जसं मी सांगितलेलं होतं की एकूण प्रमुख जे आहेत ते 13 बंदरे आहेत आणि इतर छोटे मोठे लहान हे 200 आहेत। ठीक आहे, तर ते जे 200 जे आहेत ते आकाराने छोटी बंदरे आहेत आणि प्रमुख 13 बंदरे आहेत। त्याच्यामुळे ही जी 13 बंदरे आहेत ना, याचं ठिकाण हे कुठल्या राज्यामध्ये आहे, त्याचबरोबर याचे नाव काय आहे, ठीक आहे, ही आपल्याला माहिती लक्षातच ठेवायची आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातात। ठीक आहे, त्याचबरोबर बांधकामाच्या आधारावर 2 प्रकारचे बंदर आहेत, एक म्हणजे नैसर्गिक बंदर आणि एक म्हणजे कृत्रिम बंदर। ठीक आहे, एक म्हणजे नैसर्गिक म्हणजे काय, ते जसंच तसं होतं म्हणजे आधीपासनं, आणि कृत्रिम म्हणजे लोकांनी म्हणजे आपण माणसांनी बनवलेलं। ठीक आहे, 2 प्रकारची इथे बंदरे आपल्याला पाहायला मिळतात या 13 मध्ये आणि त्या 200 मध्ये सुद्धा। नैसर्गिक बंदरे नैसर्गिकरित्या तयार होतात, म्हणजे नैसर्गिक आपण नाही बनवायचं, नैसर्गिक तयार झालेलं, आणि कृत्रिम बंदर म्हणजे जसे मी सांगितलं होतं आपण मानवानी तयार केलेलं बंदर। ठीक आहे, हे 2 टाईप आहे याच्यामध्ये, हे 2 जे आहे ठळक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, नंतर बघा भारतामध्ये एकूण तुम्हाला सांगितलेलंच होतं 13 प्रमुख बंदरे आहेत, त्याच्यामधलं पहिलं म्हणजे जसं असं पहिलंच नाही, आपण असं नंबर वाईज इथे दिलेलं आहे, तर आपण यामध्ये पहिलं बंदर बघूया, कांडला बंदर। ठीक आहे, कांडला सी पोर्ट। तर हे जे आहे कांडला बंदर हे जे आहे भारताच्या गुजरात या राज्यामध्ये आहे। ठीक आहे, राज्य सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर कांडला बंदर हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले एक नैसर्गिक बंदर आहे। बंदराचे 2 प्रकार आहे, नैसर्गिक आणि कृत्रिम। तर कांडला जे बंदर आहे ते गुजरात या राज्यामध्ये आहे आणि हे जे आहे नैसर्गिक बंदर आहे। नंतर बघा कांडला बंदर हे अधिकृतपणे दीनदयाल बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ठीक आहे, दीनदयाल बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, आणि त्याचबरोबर गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात कच्छच्या आखातापासून 90 किलोमीटर अंतरावर हे बंदर आहे। ठीक आहे, बंदराचं नाव आहे कांडला बंदर, नैसर्गिक बंदर आहे हे, आणि त्याचबरोबर हे जे बंदर आहे हे कच्छ गुजरात या राज्यामध्ये आहे। ठीक आहे, एवढंच तुम्ही ही जी माहिती आहे हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं बंदर। नंतर बघा मुंबई पोर्ट। ठीक आहे, मुंबई बंदर, तर मुंबई हे जे आहे बंदर हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले बंदर आहे, आणि हे जे बंदर आहे हे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे। बघा आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कुठले, तर हे मुंबई पोर्ट
मुंबई सी पोर्ट आहे, मुंबई बंदर आहे. ठीक आहे. हे जे बंदर आहे आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या बंदरापैकी हे जे आहे मुंबई पोर्ट आहे, मुंबई बंदर आहे. ठीक आहे. नंतर बघा, हे जे बंदर आहे हे गजबजलेले बंदर आहे आणि भारतातील सर्वात व्यस्त बंदरापैकी एक आहे. म्हणजे इथे खूप जास्त वाहतूक केली जाते. ठीक आहे. देशाच्या एकूण निर्यातीपैकी जवळजवळ 1/5 हाताळण्यासाठी जबाबदार हे बंदर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या बंदरामध्ये तुम्हाला जवाहर द्वीप नावाचे एक बेट देखील, जवाहर द्वीप तुम्हाला माहीतच आहे, ते एक बेट देखील त्यामध्ये आढळते आणि कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने हाताळण्यासाठी 4 जेटींनी सुसज्ज झालेले आहेत. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मुंबई पोर्ट भारतामध्ये सर्वाधिक व्यापार या बंदरामधून केला जातो. इथे हिंदीमध्ये आलेला आहे. तर भारतामध्ये मुंबई पोर्टवरून सर्वात जास्त व्यापार केला जातो. नंतरचं बंदर बघूया, तर त्या बंदराचं नाव आहे जवाहरलाल नेहरू बंदर किंवा नावाशेवा बंदर. ठीक आहे. याचं दोन्ही नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन न होता व्यवस्थित लक्षात ठेवा. जवाहरलाल नेहरू बंदर आणि नावाशेवा हे एकच आहे. नावाशेवा बंदर हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले एक कृत्रिम बंदर आहे. ठीक आहे. मुंबई पोर्ट आणि कांडला आपण याआधी 2 बघितलेले होते, ते नैसर्गिक होते. आणि बघा, आणि हे जे जवाहरलाल नेहरू बंदर किंवा नावाशेवा आहे हे कृत्रिम बंदर आहे. ठीक आहे. हे सुद्धा बंदर जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू बंदर, ज्याला नावाशेवा बंदर म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबई जवळ आहे आणि यालाच जवाहरलाल नेहरू बंदर असेही म्हटले जाते. ते मुंबई बंदराचे उपकंपनी बंदर आहे आणि त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी बंदर म्हणून सुद्धा हे नावाशेवा किंवा जवाहरलाल नेहरू बंदर ओळखले जाते. देशातील सुमारे 56% कंटेनर या बंदरामध्ये आढळले जाते. हे जे बंदर आहे हे भारतातील सर्वात व्यस्त बंदरापैकी एक आहे. जसं मुंबई आहे तसंच हे आहे आणि व्यापारामध्ये महत्त्वाची भूमिका या बंदराची आहे. ठीक आहे. तर या बंदराचं नाव होतं जवाहरलाल नेहरू किंवा नावाशेवा आणि हे जे आहे कृत्रिम बंदर आहे, मानवाने बनवलेलं बंदर आहे. नंतरचं बंदर बघा, हे आहे 4थ्या क्रमांकाचं बंदर आणि ते आहे मुरगाव पोर्ट ट्रस्ट किंवा मोरमुगाओ बंदर. ठीक आहे. तर हे जे बंदर आहे मुरगाव बंदर हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक नैसर्गिक बंदर आहे आणि हे जे बंदर आहे हे गोवा राज्यामध्ये आहे. ठीक आहे. गोवा राज्य लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर नैसर्गिक बंदर आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मुरगाव हे जे बंदर आहे हे जुवारी नदीच्या काठी वसलेले आहे, जुवारी नदीच्या, आणि गोव्यातून मिळणारे लोह खनिज या बंदरामधून इराणला निर्यात केले जाते. बंदराचं तुम्ही नाव लक्षात ठेवायचं आहे. नैसर्गिक प्रकारचं बंदर आहे. हे जे बंदर आहे गोवा राज्यामध्ये आहे. ठीक आहे. जुवारी नदीच्या काठी वसलेले हे बंदर आहे. नंतरचं बंदर बघा, तर ते आहे 5व्या क्रमांकाचं बंदर आणि बंदराचं नाव आहे न्यू मंगलोर बंदर. हे जे आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले हे बंदर आहे आणि न्यू मंगलोर बंदर हे जे आहे नैसर्गिक बंदर आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे. त्याचबरोबर न्यू मंगलोर बंदर हे जे आहे कर्नाटक या राज्यामध्ये आहे आणि येथे गुरुपुरा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते या ठिकाणी आणि हे जे आहे कुद्रेमुखचे लोह खनिज या ठिकाणावरून निर्यात केले जाते. कोणत्या बंदरातून? न्यू मंगलोर बंदरातून. ठीक आहे. नंतर बघा पुढच्या क्रमांकाचं, तर ते आहे 6व्या क्रमांकाचं बंदर आणि ते आहे अत्यंत महत्त्वाचं. त्या बंदराचं नाव आहे कोचीन बंदर. हे जे आहे कोचीन बंदर हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले एक नैसर्गिक बंदर आहे आणि हे जे आहे कोचीन बंदर हे केरळ राज्यामध्ये आहे. नैसर्गिक बंदर आहे आणि हे केरळ राज्यामध्ये आहे. कोचीन बंदर हे किंवा कोची बंदर म्हणूनही ओळखले जाते. आपल्याला माहित आहे कोचीन म्हणून आपण खूप कमी उच्चारतो, कोची बंदर म्हणून आपल्याला माहित आहे. ठीक आहे. कोची सरोवरातील विलिंग्डन बेट आणि वल्लारपदम बेट हे या दरम्यान हे जे आहे बंदर आहे कोचीन बंदर किंवा कोची बंदर. ठीक आहे. हे जे कोची बंदर आहे हे नैसर्गिक बंदर आहे आणि हे बंदर केरळ या राज्यामध्ये आहे. पुढची माहिती बघा, कोचीन बंदरामध्ये किंवा कोची बंदरामध्ये आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आहे, ज्याला वल्लारपदम टर्मिनल सुद्धा म्हटले जाते आणि हे जे आहे कोची बंदर हे एक नैसर्गिक बंदर आहे आणि केरळ या राज्यामध्ये हे बंदर आहे. ठीक आहे. पुढे बघा 7व्या क्रमांकाचा बंदर आणि त्या बंदराचं नाव आहे कोलकाता हल्दिया बंदर. बघा
कोलकाता हल्दिया बंदर हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक नैसर्गिक बंदर आहे. ठीक आहे. हल्दिया बंदर हे नैसर्गिक बंदर आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर म्हणून सुद्धा हल्दिया बंदर ओळखला जाते. ठीक आहे. लक्षात ठेवा, श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर म्हणून सुद्धा हे बंदर ओळखला जाते. कोलकाता बंदर हे भारतातील सर्वात जुने बंदर आहे. हा सुद्धा तुम्ही पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. कोलकाता किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर किंवा हल्दिया बंदर हे जे आहे भारतातील सर्वात जुने नैसर्गिक बंदर आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या वसाहती काळामध्ये हे स्थापन केलेले बंदर आहे. ठीक आहे. हे जे बंदर आहे हे पश्चिम बंगाल या राज्यामधील बंदर आहे. हल्दिया बंदर किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर किंवा कोलकाता बंदर. ठीक आहे. नंतर बघा, महत्त्वाचा पॉइंट म्हणजे कोलकाता बंदर हे सागरी किनाऱ्यावर नसून हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा. जसं गोव्याचं बंदर नदीच्या काठावर वसलेलं होतं, तसंच जे आहे हे कोलकाता बंदर हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले एक बंदर आहे. हल्दिया आहे त्यांचे उपकंपनी बंदर आहे आणि जे आहे समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. ठीक आहे. हे जे आहे हल्दिया उपकंपनी बंदर आहे त्याचंच, आणि हे जे आहे समुद्र किनाऱ्यावर आहे, आणि कोलकाता बंदर हे हुगळी नदीवर आहे. खिदिरपूर आणि डायमंड हार्बर यांची प्रमुख बंदरे आहेत. ठीक आहे. याचे जे आहे इतर यांना म्हणजे उपबंदरे सुद्धा आहेत. तर खिदिरपूर आणि डायमंड हार्बर ही यांची प्रमुख उपबंदरे आहे किंवा बंदरे आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा कोलकाता किंवा हल्दिया. ठीक आहे. हे आहे नैसर्गिक बंदर. नंतरचं बंदर बघा, तर ते आहे 8व्या क्रमांकाचं बंदर आणि त्या बंदराचं नाव आहे पारादीप बंदर. पारादीप हे जे बंदर आहे हे भारताच्या पूर्व किनार असलेले एक नैसर्गिक बंदर आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर पारादीप बंदर हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. जगतसिंगपूर या जिल्ह्यामध्ये हे बंदर आहे. ओडिसा राज्यातील जगतसिंगपूर या जिल्ह्यामध्ये हा पारादीप बंदर आहे. त्याचबरोबर राज्यातील एकमेव मोठे बंदर असल्याचा गौरव किंवा मान सन्मान या बंदराला मिळालेला आहे. महानदी बंगालच्या उपसागराला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी हे बंदर जे आहे सामरिकदृष्ट्या इथे आढळले जाते किंवा स्थित आहे. पारादीप बंदर हे जे आहे 1966 मध्ये भारताचे 8वे मोठे बंदर म्हणून सुद्धा ओळखल्या जात होते. ठीक आहे. किंवा नियुक्त करण्यात आलेले होते. झारखंड आणि ओडिसा येथील लोखंड तेथून जपानला निर्यात केले जाते. या बंदरामधून पारादीप जे बंदर आहे या बंदरामधून झारखंड आणि ओडिसा या राज्यातील लोखंड जपानला निर्यात केले जाते. ठीक आहे. पारादीप बंदर हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे बंदर आहे हे नैसर्गिक बंदर आहे. ठीक आहे. पुढचं बंदर बघा, तर तो क्रमांक आहे 9व्या क्रमांकाचं बंदर आणि अत्यंत महत्त्वाचं असं बंदर आहे. त्या बंदराचं नाव आहे विशाखापट्टणम बंदर. विशाखापट्टणम हे जे आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले एक नैसर्गिक बंदर आहे. नैसर्गिक बंदर आहे विशाखापट्टणम बंदर, ज्याला विझाग पोर्ट म्हणून सुद्धा वायझॅग किंवा विझाग म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात मध्ये हे जे आहे हे बंदर आहे. वायझॅग म्हणून सुद्धा ओळखले जाते विशाखापट्टणम. तर विशाखापट्टणम बंदर हे जे आहे भारतातील सर्वात खोल बंदर आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. आपल्याला एक्झाममध्ये असं सुद्धा विचारलं जातं की भारतातील सर्वात खोल बंदर कुठलं आहे, तर विशाखापट्टणम हे बंदर आहे. ठीक आहे. वायझॅग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या बंदराजवळ डॉल्फिन नोज नावाची टेकडी असल्यामुळे ते समुद्राच्या जोरदार वाऱ्यापासून सुरक्षित सुद्धा आहे. या बंदराचा एक खासियत काय आहे, या बंदराजवळ डॉल्फिन नोज नावाची एक टेकडी असल्यामुळे या समुद्राच्या जोरदार वाऱ्यापासून हे जे बंदर आहे हे सुरक्षित आहे या टेकडीमुळे. ठीक आहे. नंतर बघा 10व्या क्रमांकाचा बंदर आणि त्या बंदराचं नाव आहे कामराजर बंदर किंवा एन्नोर पोर्ट. बघा, कामराजर बंदर याचं नाव आहे, पण एन्नोर पोर्ट म्हणून आपण याला जास्त ओळखतो. तर बघा, हे जे एन्नोर बंदर आहे हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले एक कृत्रिम बंदर आहे. ठीक आहे. कामराजर बंदर हे जे आहे पूर्वी एन्नोर बंदर म्हणून ओळखले जात होते, पण पूर्वीने आता सुद्धा एन्नोर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. हे जे आहे एन्नोर बंदर किंवा कामराजर बंदर हे तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. राज्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर हे कृत्रिम बंदर आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिले कॉर्पोरेट बंदर असण्याचा मान या एन्नोर पोर्टला मिळालेला आहे. देशातील एकमेव हे मोठे बंदर आहे जे की कॉर्पोरेशन म्हणून कार्य करते आणि अधिकृतपणे भारतातील 12वे मोठे बंदर म्हणून सुद्धा
ओळखल्या जाते, एन्नोर पोर्ट. ठीक आहे, एन्नोर पोर्ट. नंतर बघा हे जे बंदर आहे हे चेन्नई बंदराची उपकंपनी बंदर आहे आणि एन्नोर बंदर हे देशातील पहिले संगणकीकृत हे कॉर्पोरेटाइज्ड बंदर आहे. ठीक आहे. नंतर बघा 11व्या क्रमांकाचा चेन्नई बंदर. बघा चेन्नई बंदर हे जे आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले भारतातील सर्वात जुने कृत्रिम बंदर आहे. ठीक आहे, सर्वात जुने कृत्रिम बंदर. जसं आपण कोलकात्याचं बघितलेलं होतं. ठीक आहे, कोलकात्याचा हल्दिया. ठीक आहे, किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर कोलकात्याच्याच बंदराचं नाव आहे. ते भारतातील सर्वात जुनं नैसर्गिक बंदर होतं आणि हे जे चेन्नई बंदर आहे हे भारतातील सर्वात जुने कृत्रिम बंदर आहे. तर या दोघांमध्ये तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवा, कन्फ्यूज न होता व्यवस्थित हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा हे जे बंदर आहे, कोणतं बंदर? चेन्नई बंदर. हे बंदर तमिळनाडू राज्यामध्ये आहे. चेन्नई बंदर पूर्वी मद्रास पोर्ट म्हणून सुद्धा ओळखल्या जात होतं. जे पूर्वीचे काही नावे आहेत ना ते आताही त्याच नावाने ओळखल्या जाते किंवा काही हरकत नाही, आपल्याला दोन्ही नावं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे बंदर आहे हे भारतातील दुसरे सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. बंगालच्या उपसागरातील सर्वात मोठे बंदर म्हणून सुद्धा या बंदराला मान आहे. ठीक आहे. नंतर बघा 12व्या क्रमांकाचं बंदर, तर त्या बंदराचं नाव आहे तुतीकोरीन बंदर. हे जे बंदर आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर हे बंदर स्थित आहे, मन्नाच्या आखातामध्ये. आणि हे तुतीकोरीन बंदर जे आहे हे एक कृत्रिम बंदर आहे. तुतीकोरीन बंदर ज्याला वियू चिदंबरनार बंदर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. बघा तुतीकोरीनचं दुसरं नाव हे आहे वियू चिदंबरनार बंदर. त्याचबरोबर हे जे तुतीकोरीन बंदर आहे हे तमिळनाडू राज्यातील तुतुकुडी जिल्ह्यामध्ये आहे. तमिळनाडू या राज्यामध्ये हे तुतीकोरीन बंदर आहे. ठीक आहे. नंतर बघा हे एक उथळ बंदर आहे. ठीक आहे, या बंदराचं वैशिष्ट्य काय आहे? हे जे आहे तुतीकोरीन बंदर हे एक उथळ बंदर आहे, म्हणजे खोल नाही आहे. त्याचबरोबर त्यामुळे मोठी जहाजे मुख्य किनाऱ्याच्या काही किलोमीटर आधीच थांबतात. लहान जहाजाद्वारे सामग्रीची वाहतूक यामध्ये केली जाते. कुठल्या बंदरमध्ये? तुतीकोरीन. उथळ म्हणजे हे जे बंदर आहे हे जास्त खोल नाही आहे, त्याच्यामुळे मोठी जी जहाजं आहे या बंदराच्या आधीच थांबते आणि त्या जहाजामधून छोटा जहाजाद्वारे बाकीचं जे सामान आहे वाहतुकीचं जे आहे तर ते सामान किनाऱ्यावर किंवा बंदरावर आणल्या जाते. ठीक आहे, याची खोली कमी आहे म्हणून. नंतर बघा त्यांच्या व्यावसायिक महत्त्वाव्यतिरिक्त तुतीकोरीन बंदर हे जे आहे बंगालच्या उपसागरामधील मोती मासेमारीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मोत्यासाठी आणि मासेमारीसाठी हे जे बंदर आहे हे प्रसिद्ध आहे. कुठलं? तर तुतीकोरीन बंदर. आणि हे जे आहे जास्त खोल नाही, उथळ बंदर आहे. हे सुद्धा एक हे वैशिष्ट्य आहे या बंदराचं. ठीक आहे. नंतर बघा या प्रमुख बंदरापैकी 13 बंदर आहेत आणि हे जे आहे 13वं बंदर ते आहे पोर्ट ब्लेअर बंदर. हे जे पोर्ट ब्लेअर बंदर आहे हे बंगालच्या उपसागरामध्ये असलेले एक नैसर्गिक बंदर आहे. आणि हे पोर्ट ब्लेअर बंदर जे आहे किंवा ट्रस्ट जे आहे हे अंदमान आणि निकोबार बेटांमधील एक महत्त्वाचे आणि प्रमुख बंदर आहे. आणि हे अंदमान समुद्राजवळ हे पोर्ट ब्लेअर बंदर आहे. ठीक आहे, याच्याबद्दल एवढीच माहिती. अशा प्रकारे प्रमुख आपल्या भारतामधील जी प्रमुख बंदरे आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती बघितलेली आहे. तुम्हाला PDF हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर डायरेक्ट जाऊ शकता. जर तुम्हाला आणखी जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. ते सुद्धा जेवढं पॉसिबल झालं लवकरात लवकर घेऊन येण्याचं तेवढं मी करेल आणि तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा. त्याच्यामुळे काय होणार, मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला कळेल की नवीन व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकाल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.